अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। पुणे शहरातील कार अपघात घटना संपूर्ण देशभरात गाजत आहे, तर दुसरीकडे अशीच अपघाताची घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कठोरा नाका परिसरात गेल्या 3 मेच्या दिवशी घडली। या घटनेवर मृतकाच्या मुलाने गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा दाखल केली, मात्र अद्यापपर्यंत गाडगेनगर पोलीस शांत असल्याचे दिसून येत आहे। सीसीटीव्ही फुटेज देऊन सुद्धा पोलीस आरोपीला ताब्यात घेण्यात अपयशी ठरले आहेत। यावरून गाडगेनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मृतकाचे नातेवाईक संताप व्यक्त करीत आहेत। एकीकडे पुण्यातील कार अपघाताची घटना संपूर्ण देशात चांगलीच गाजत आहे, त्यात मात्र पोलिसांनी अल्पवयीनांना ताब्यात घेऊन त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई सुद्धा केली। अशीच धक्कादायक घटना आता अमरावती शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मे रोजी कठोरा नाका परिसरातील सम्मती कॉलनी परिसरात घडली होती। भरधाव वेगात कार चालकानं एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेत मृतकाच्या मुलाने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार सुद्धा दिली। पोलिसांना कार ओळखता यावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सुद्धा दिलेत। मात्र 3 मे रोजी ही घटना घडली असताना सुद्धा गाडगेनगर पोलीस अद्यापही त्या कारचा शोध घेण्यास अपयशी ठरलेत। यावरच पोलिसांची तप्त कार्यक्षमता या घटनेवरून दिसून येत आहे। या घटनेची हकीकत अशी आहे की किशोरनगर परिसरातील रहिवासी भीमसेन वहाणे हे कठोरा परिसरातील सम्मती कॉलनी परिसरातून आपल्या दुचाकीने जात असता भरधाव वेगात जात असलेल्या इंडिका कारने त्याला उडवलं। अपघातात चूक तर झाली, मात्र त्या कारमधून 4 युवक उतरताना आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण बघत आहात। त्या 4 युवकांनी बाहेर येऊन सुद्धा गंभीर जखमीला बघितले, मात्र गंभीर जखमी असलेले भीमसेन वहाणे यांना उचलून रुग्णालयात नेण्याची कोणतीच कदर न दाखवता भीतीपोटी तसेच वहाणे यांना सोडून सुसाट वेगाने कारने पसार झालेत। मात्र काही दुचाकी चालकांनी आपुलकी दाखवीत भीमसेन वहाणे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलेत। हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या मनाला वेदना लागणार हे नक्कीच। खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मात्र दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। असा अपघात करून निर्दयीपणे पसार होणाऱ्या त्या कार चालक आणि सोबत असणाऱ्या इतरांना तात्काळ अटक होणे गरजेचे असतानाही मात्र गाडगेनगर पोलीस आतापर्यंतही शोध लावू शकले नाही। 3 तारखेला माझे आई बाबा आत्याला भेटायला कठोरा नाका येथे विजयस्नेही कॉलनी तिथे राहतात ते त्यांना भेटायला गेले। तिथे बाबांनी आईला तिथे ड्रॉप केलं आणि 5 मिनिटात येतो म्हणून असं सांगितलं आणि आत्याच्या घरापासून साधारणतः 30 ते 40 मीटर अंतरावरच त्यांचा चौफुली तिथे चौफुली आहे, तिथे ॲक्सिडेंट झाला आणि जो पण ॲक्सिडेंट झाला त्या घटनेचा CCTV जो आहे तो तिथे कॅमेरा त्याच्यात कैद झाला। त्याच्यानंतर तिथले जे लोक आहेत, तिथले रहिवासी आहेत, ते लगेच बाहेर आले। त्यांनी बाबांना गाडीमध्ये टाकलं स्वतःच्या आणि त्यांनी इरविनमध्ये घेऊन गेले। त्याच्यानंतर इरविनमध्ये एका व्यक्तीने बाबाजवळचा जो कागद होता त्याच्यात एक नंबर डायल केला, तर तो आईला लागला आणि साधारणतः 1:30 वाजताच्या सुमारास आईला कॉल गेला की असे व्यक्ती आहेत, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना आम्ही इरविनमध्ये आणलेलं आहे। तर ते लगेच माझे जे दादा आहेत आणि जियाजी आहेत ते लगेच तिकडे इरविन दवाखान्यात गेले। तर तिथे त्यांना बस पट्टी लावून तिथे ठेवलं होतं आणि मग तिथनं त्यांना ॲक्झॉन हॉस्पिटलमध्ये तिथे भरती केलं। त्यांच्या मेंदूला इतका जबर मार लागला होता, मेंदूच्या अंदर रक्तस्राव झालं होतं। 12 दिवस साधारणतः त्यांच्यावर उपचार चालू होते, शर्थीचे प्रयत्न चालू होते त्यांना वाचवण्याचे, पण 15 तारखेला जसं त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि ते मृत्युमुखी पडले। 4 तारखेला जेव्हा आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदणीसाठी गेलो, तिथला जो फुटेज आहे तो आम्ही मिळवला आणि त्यांना आम्ही तो फुटेज दाखवला। त्यांना म्हटलं हे आरोपी आहेत, त्याच्यामध्ये दिसतं आहे की काही तरुण म्हणजे 24-25 वयाचे त्या गाडीने 4 व्हीलरने सरळ हिट करतात बाबांना, गाडीतून बाहेर उतरतात, पाहतात आणि पळून जातात। तर एवढं सगळं फुटेज दिल्यावर सुद्धा ते आम्हाला म्हणतायत तिथले पोलीस स्टेशनमधले जे कॉन्स्टेबल आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये गाडीचा नंबर दिसत नाही आहे, तर तुम्ही एक काम करा,
दुसरा फुटेज घेऊन या जेणेकरून क्लिअर त्याच्यामध्ये गाडीचा फुटेज दिसेल असं. तर त्यांनी आमची 4 तारखेला FIR घेतली नाही. मग त्यांना जसं माहिती पडलं की हे त्यांच्याच एरियातले राहत आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी 5 तारखेला आमची FIR घेतली. त्याच्यानंतर 5 तारखेला त्यांनी सेम डेला पंचनामासुद्धा केला आणि सगळं थंड बस्त्यात टाकून दिलं. 2-4 दिवस काही हालचाली झाल्या नाही, काहीच झालं नाही. शेवटी कंटाळून आम्ही 10 तारखेला 10 किंवा 11 तारखेला आम्ही CP ऑफिसमध्ये गेलो. साहेबांना सगळी परिस्थिती सांगितली, जे काही आतापर्यंत घडलं ते सांगितलं आणि साहेबांकडे आम्ही मागणी केली की आम्हाला त्याच्यामध्ये जलद गतीने सगळं व्हायला पाहिजे गोष्टी. तर ते झाल्यानंतर 3-4 दिवस हालचाली झाल्या आणि त्याच्यानंतर परत काही झालं नाही. तर आणि मला फक्त CP साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या आरोपींना पकडावं. आज जवळपास 23 ते 24 दिवस उलटून गेले, पण अजूनसुद्धा त्या आरोपींना पकडल्या गेलेलं नाही. दर 2 दिवसांनी आम्ही 2-3 दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिथले साहेब आम्हाला हेच म्हणतात, तपास चालू आहे. आम्हाला तिथले फुटेज, तिथे त्या एरियामध्ये भरपूर CCTV फुटेज आहे, पण आम्हाला एकही फुटेजमध्ये गाडी दिसली नाही. आम्ही तिथला डम डाटा घेतला, तो तपास चालू आहे. गाडीची बाकीच्या गाडींचे तपास चालू आहे. बस तपास चालू आहे. एक फाईल त्यांनी बनवून ठेवलेली आहे आम्हाला दाखवण्यासाठी की हा तपास चालू आहे. पण जो व्हिडिओ फुटेज ज्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं की एक गाडी आहे, पांढऱ्या कलरची गाडी आहे, टाटा बोल्ट आहे, त्या व्हिडिओ फुटेजशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पुरावा आहे नाही. तर आम्हाला CP साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या आरोपींना पकडावं, अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. 3 तारखेला माझ्या भाच्याकडे गेलो आणि मला सोडून दिले तिथे. तिथून मग म्हणत की 5 मिनटात येतो आणि हे ॲक्सिडेंट झाला पांढऱ्या कारने. 3 जण होते त्या गाडीमध्ये आणि मला 1:30 वाजताच्या दरम्यान मला फोन आला की ॲक्सिडेंट झाला. तर मग आम्ही लगेच निघून गेलो इरविन दवाखान्यामध्ये. तर तिथं पडलेच होते असेच पट्टी वगैरे लावून, तिथं काही इलाज झाला नाही. मग दुसऱ्या दवाखान्यात हलवलं आम्ही त्यांना आणि मग इलाज झाला. 12 दिवस होते दवाखान्यात. मग आता पोलीस स्टेशनला गेलो तर काय करून नाही राहिले ते. नुसतं माझं पोरगं रात्रंदिवस धावत आहे ते न्याय मागासाठी आणि उन्हात अनात फिरत आहे. जेवण नाही करून राहिला तो घरी. सातत्यानं बाबासाठी न्याय मागत आहे तर काही लक्ष देत नाही आहे. सांगा, एक तर कर्ता पुरुष होता माझ्या घरात, माझ्या पुराला नोकरी नाही, काही नाही. काय करा, शेतीचं काही असं पीक नाही होत मला. आणि आता मी काय करू सांगा तुम्ही. एवढंच बोलते की मला न्याय पाहिजे, कारण की मला काही समजत नाही ना, काही नाही. तेच होती माझे सगळं करता धरता. सांगा मला, त्यांना मला विनंती आहे की मला न्याय द्या. त्यांनी पाहिलं, गाडी जर टाकून नेलं असतं तर मला समाधान झालं असतं की काहीतरी त्यांनी माणुसकी दाखवली बा. मी त्यांना काहीच नसतं केलं, उलट त्यांचे धन्यवाद मानले असते. पण त्यांनी सोडून दिलं. त्यांना म्हातारा माणूस पडला, एवढ्या उन्हात पडला आहे तर त्यांना काळजी नाही वाटली त्याची. बरं, रस्ताही गेला होता ना, त्यांना दूरचा माणूस दिसला नाही का, इतक्या स्पीडनं गाडी आणली. आता काहीच कारवाई केली नाही. 3 मे पासून तर आता 24-25 तारीख आलेली आहेत, काही नाही केलं. माझा पोरगा सारखा जात आहे. 25 मेच्या दुपारी मृतक भीमसेन वहाणे यांच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेऊन कारवाईची याचना सुद्धा केली. अपघाताचे CCTV फुटेज दिले असतानाही, 1 महिना उलटत आला असतानाही गाडगेनगर पोलीस शांत का? ती कार कोणाची, कार चालक कोण, त्यांच्यासोबत इतर कोण कोण होते, या सर्वांचा उलगडा होण्याच्या मागणीला आता सर्वत्र जोर धरताना दिसून येत आहे. गोवंशची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच गोरक्षण हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंश वाहनाचा विद्यापीठ मार्गावरून फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. या दरम्यान गोवंश वाहन चालकाने वाहन थेट गोरक्षण कार्यकर्त्याच्या अंगावर आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला. अखेर गाडगेनगर पंचवटी चौकात वाहन अडवून गोरक्षण कार्यकर्त्यांनी संतापात वाहनाच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला. या दरम्यान कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून QRT पथकसह गाडगेनगर पोलिसांनी धाव घेतली आहे. अमरावती शहरात मध्य प्रदेश राज्यासह इतर अनेक ठिकाणावरनं अनेक वाहनात गोवंशला वाहनात कोंबून कत्तलीकरिता आणल्या जात आहे. याआधी अनेक पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी वाहने अडवून कारवाई सुद्धा केली.
आता मात्र अशाच कत्तलीकरिता गोवंशला निर्दयतेने वागणूक देणाऱ्या गो तस्करांना पकडण्यासाठी गोरक्षक दल अमरावती जिल्ह्यात सज्ज झाले आहेत. या दरम्यान 25 मेच्या दुपारी मार्डी ते विद्यापीठ मार्गाने गोवंशची तस्करी होत असल्याची माहिती शहरातील कालीमाता मंदिरचे विश्वस्त शक्ती महाराज यांच्या गोरक्षण हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांनी लगेचच विद्यापीठ येथून वाहनाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. गोवंश तस्कर चालकाने वाहन सुसाट वेगाने काढून गाडगेनगर पंचवटी चौकात आले असता वाहन थेट गोरक्षण कार्यकर्त्यांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी MH30 BD 6322 क्रमांकाचे वाहन अडवून गोरक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी काचा फोडून आपला संताप व्यक्त केलाय. वाहन चालकाने तात्काळ वाहन सोडून पोबारा केला. या दरम्यान शेकडो नागरिकांनी गाडगेनगर पंचवटी चौकात मोठी गर्दी केली. याच मार्गाने जाणारे प्रहारचे वसू महाराज यांनी सुद्धा घडलेला प्रसंग बघितला. जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतूक केल्याबद्दल आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली. हो, अतिशय हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आलेला आहे. एका छोट्याशा गाडीमध्ये कमीत कमी 12 ते 13 काही गायी आहे, काही गोऱ्या आहे, कोंबून एकमेकाच्या अंगावर बांधून, हातपाय बांधून, त्यांचे पाय बांधून, मुस्कटं बांधून एका छोट्याशा गाडीमध्ये इथून वाहतूक चालू होती. काही गोरक्षक लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या अंगावर गेले. त्यांच्या अंगावर सरळ गाडी टाकली, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्या मुलांनी ते जीवाची पर्वा न करता ती गाडी अखेर पंचवटी चौकात अडवली. पोलिसांना इन्फॉर्म केले. जेव्हा इथं प्रत्यक्षदर्शी मी स्वतः इथे पोहोचलो तेव्हा अतिशय निर्दयी वागणूक या जनावरांना देत होती. या घटनेची माहिती मिळताच QRT पोलीस स्टाफासह गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन घटनेवर वेळीच नियंत्रण आणलेत. यावेळी वाहनातून एकावर एक कोंबलेल्या 12 गोवंशची सुटका करून गोवंशची गोरक्षणात रवानगी करण्यात आली. तर पोलिसांनी 4 चाकी वाहन ताब्यात घेऊन वाहन चालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. घरासमोरच लोखंडी जिना काढल्याने नागरिकांना जाण्या येण्यासह अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे मनपा अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई वडाळी जेल मार्गावरील बिच्छू टेकडी येथे करण्यात आली आहे. वडाळी जेल रोड परिसर बिच्छू टेकडी अल्मास किराणा जवळ राहणाऱ्या नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्याने मनपा अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या बंदोबस्तात 24 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता बिच्छू टेकडी अल्मास किराणाजवळ रहवासी सुनंदा गावंडे यांच्या घरासमोर लोखंडी जिना काढण्यात आला. रस्त्यावर जिना आल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याची नागरिकांची तक्रार प्राप्त होताच कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीत निरीक्षक राजेश तंबोले, सहेबान खान, कनिष्ठ लिपिक तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात होते तरी काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. येथे डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला तर याच रुग्णालयात रुग्ण नातेवाईकांच्या साहित्यासह रक्कम लंपास अशा अनेक घटना वारंवार घडत आहे. आता पुन्हा याच रुग्णालयात रुग्णांच्या एक्सरे काढायला आलेल्या नातेवाईकांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने रक्कम काढून पोबारा केल्याची घटना घडली, ज्यावर अनेक गरीब रुग्ण नातेवाईकांना पश्चातापाची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय हे जिल्हा सामान्य रुग्णालय समजले जाते. याच रुग्णालयात अनेक व्याधींचा उपचार घेण्यासाठी शहर ते मेळघाटातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण नागरिक दाखल होत असतात. मात्र याच रुग्णालयाला आता अनेक समस्यांनी घेरल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक झोपले असले की या ठिकाणी रात्री ठिय्या देणारे चोरटे सक्रिय होऊन नगदी रक्कमसह अनेक साहित्यांची चोरी करीत असल्याच्या घटना घडत आहेत. काहीच दिवसाआधी येथे सेवा देत असलेल्या डॉक्टरवर हल्ला करण्यात आला होता. ती घटना संपत नाही तर आता पुन्हा याच रुग्णालयातील एक्सरे विभागात एक्सरे घेण्यासाठी जमलेल्या रुग्ण नातेवाईकांच्या बॅगेतून नगदी रक्कम लंपास केल्याची घटना घडली. एका महिलेच्या पर्समधून भर दिवसा 3000 रुपये काढण्यात आले तर दुसऱ्या महिलेचे 500 रुपये काढून अज्ञात चोरटा पसार झाला. एकीकडे हेच रुग्णालय प्रशासन रुग्णांवर उपचारच करतात का असे चित्र एक्सरे विभागासमोर दिसून आले. माझे 500 रुपये तिन्ही फल उघडे करून होते. माहित पडलं का काही? माहित काहीच नाही पडलं. लमकलेली पर्स मी गर्दीने नाही देऊ राहिली एक्सरे, पण आता ती बाई सांगून मी पावली माझे तिन्ही फल उघडे. आता माझ्याजवळ 500 रुपये होते. 500 रुपये नोट दिल्या 500ची फक्त 3000 सुनीचे सुनीच्या बॅगेतले. माहित पडलं का तुम्हाला काही? 3000 काहीच नाही.
बॅगेची चेन लागली होती, पाहिले नंतर ती उघडी झाली. काय घटना काय घडली? अरे मी तिथं उभा होतो एक्सरे घ्यायसाठी, तर माझ्या मिसेसच्या मागे एक लेडीज अधिक होती आणि त्या लेडीजच्या मागे तो खूप उभा होता. मला वाटलं की बा तो एक्सरे घ्यायसाठी आला, पण जेव्हा आता खुल्ला बोलू का सर पूर्ण बोलू द्या. हां, तर तो आणि त्या बाईच्या इथं हात घुमू लागला, तर मी असं पाहूनच राहिलो. नंतर ती बाई अशी सरकली आणि त्या बाईच्या पूर्ण मागून असा करून राहिला तो. मी मग माझ्या लक्षात आल्यावर मी खवळलो सर त्याच्यावर आणि मी म्हटलं तू जल्दी से भागता बोला, तेर से ज़्यादा हम जी आहे, तू जल्दी से निकल. गरमच झालो तुम्ही, गरम कोणावरून राहिलो तुम्ही त्याच्यावर. जसा गरम झालो मला जल्दी चले जाणं, एक ढोसे मी गिरायची तर पडाला तो. महिलांची वेगळी रांग न करता पुरुष महिला एकत्र गर्दी होत असल्याने येथे अश्लील प्रकार किंवा चोरीचा प्रकार घडण्यास कोणता वेळ लागणार नाही. नागरिकांनी पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी धाव घेतली, मात्र तो चोरटा रुग्णालयातून पसार झाला. 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 7 मेच्या दुपारी 1 वाजता घोषित करण्यात येणार असून दुपारीच परीक्षेसंबंधित परीक्षा मंडळ विभागीय सचिव माहिती स्पष्ट करणार आहेत. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल घोषित करण्यात येणार आहे. यावर्षी सुद्धा अव्वल येण्यात मुली मारणार बाजी की मुलं, कोणता परीक्षा विभाग राहणार प्रथम याची माहिती सुद्धा येणाऱ्या 27 मेच्या दुपारी स्पष्ट होणार आहे. गंभीर झोप विकाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी निट्राबेट 10 कंपनीची गोळी आज अनेक व्यसनी युवक नशेकरिता वापरत आहे. अशाच नशेच्या गोळ्या विकायला आलेल्या युवकाची गुप्त माहिती मिळताच नागपुरी गेट डीबी पोलिसांनी सापळा रचला. लालखडी सरकार पॅलेस समोर नशेच्या गोळ्या विकणाऱ्याला ताब्यात घेऊन धडक कारवाई केली. या कारवाईत 28,950 रुपये किमतीच्या 193 नशेच्या गोळ्या जप्त केल्या. लालखडी परिसरातील सरकार पॅलेस समोर एक युवक नशेच्या गोळ्या विकत आहे अशी माहिती मिळताच नागपुरी गेट डीबी पोलिसांनी सापळा रचून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या रोशनपुरा येथे राहणारा 29 वर्षीय जुनेद खान मेहबूब खान याला ताब्यात घेतले. ज्या गोळ्या गंभीर झोप विकाराच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यांच्या परवानगीने मिळत नसलेल्या तब्बल 193 निट्राबेट 10 mg कंपनीच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्यात. निट्राबेट 10 mgच्या 15 गोळ्यांची किंमत 84 रुपये 90 पैसे. औषधी प्रशासनाच्या भाषेत या गोळ्यांची एकूण मूळ किंमत 1600 रुपये होतात. मात्र ताब्यात घेतलेला आरोपी हा हीच निट्राबेट 10 mg एक गोळी 150 रुपये तर 200 रुपयात विकत असल्याने 193 गोळ्यांची एकूण किंमत पोलिसांच्या म्हणण्यानुसार 28,950 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय, असे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांनी स्पष्ट केलेत. याच गोळ्या आजची काही व्यसनी तरुणाई नशेकरिता वापरतात. नशेच्या आजच्या वेळी अनेक साहित्य विकण्यास अनेक व्यावसायिक सज्ज झाले आहेत. अशाच नशा समजल्या जाणाऱ्या गोळ्यांवर छापा मारून याआधी याच परिसरातील एका औषधी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. आरोपी जुनेद हा हल्ली पाटीपुरा येथील सुमैया काजी यांच्या घरी भाड्याने राहत आहे. नागपुरी गेट डीबी पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन अधिकारी स्वाती भरडे यांच्या उपस्थितीत रेड केली. मात्र याच नशेच्या गोळ्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणत्याही मेडिकलमध्ये विक्री करता येत नसताना सुद्धा जुनेद याने तब्बल 193 गोळ्या कुठून आणल्यात. यात कोणत्या मेडिकल विक्रेत्यांचा तर समावेश नाही ना, याचा उलगडा होणे आता गरजेचे झाले आहे. काल दिनांक 24/5/2024 रोजी गोपनीय माहितीद्वारे डीबी पथकास आणि आमच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की एक लालखडी परिसरात मोकळ्या जागेवर एक इसम जुनेद खान मेहबूब खान राहणार मूर्तिजापूर अकोला या जिल्ह्यातला व्यक्ती एक नशेच्या गोळ्या विक्रीसाठी त्याला बटन हा सुद्धा नावाने ओळखले जाते, तो विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. त्यावरून आमची डीबी पथक व अधिकारी यांना अन्न व सौंदर्य प्रसादने यांचे अधिकारी यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यासह आमची टीम आणि अन्न व प्रशासन अधिकारी व 2 पंचासह त्या ठिकाणी
दिलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नमूद इसम हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेला आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एका पुट्ट्याच्या डब्यामध्ये जवळपास 193 निट्रावेट गोळ्या ह्या मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्याकडे सखोल विचारपूस करण्यात आलेली आहे. त्याने सध्या पाटीपुरा या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहत आहे अशी माहिती दिलेली आहे. मूळ हा राहणार मूर्तिजापूर अकोला या जिल्ह्यातील असून त्या ठिकाणी सुद्धा त्याची एक मेडिकल शॉप असल्याबाबत त्याने कळविलेले आहे. त्या ठिकाणी त्याचा मुलगा तो मेडिकल शॉप चालवतो आहे अशी माहिती दिलेली आहे. आणि फिर्यादी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न व औषध सौंदर्य प्रसाधन या कायद्याअंतर्गत तसेच भादवी कलम 188 आणि 328 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात PCR हजर करणार आहोत. PCR मिळताच आरोपीकडे पुन्हा अजून कोणाकडून तो माल कुठून आणलेला आहे, कोणाकोणाला विक्री केलेला आहे याबाबत सखोल विचारपूस करून त्याच्याकडे अजून जास्तीचे असे जे नशेच्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आम्ही जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे. यामुळे लहान मुले किंवा शाळेत जाणारी मुले याच्यापासून नशेपासून मुक्त व्हावं हा आमचा हेतू आहे. त्या पद्धतीने आम्ही कारवाई सुरू ठेवलेली आहे. नाही, याच्याबाबत काही निश्चित सांगता येत नाही, त्याची कल्पना नाही. आमच्याकडे तसा काही पबचा विषय किंवा बार याचा काही विषय आमच्याकडे नाही. हां, ह्या ज्या 193 ज्या गोळ्या मिळालेल्या आहेत प्रत्येक गोळीची किंमत 8 रुपये 28 पैसे अशी किंमत आहे. परंतु या गोळ्या हा नमूद आरोपी 150 रुपये प्रति गोळी याप्रमाणे तो विकत होता. त्याची किंमत जवळपास त्याने 28,950 रुपये अशी किंमत आहे. परंतु मूळ किंमत या 193ची 1,600 रुपये किंमत आहे. परंतु लोकांना तो चढ्या भावाने विकत होता. ही धडक कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने नागपूर गेट पोलीस हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक शुभांगी वानखडे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव, पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, पोलीस कर्मचारी फुलचंद चंदेले, शंकर बावनकुळे, दानिश इक्बाल, मोहन तायवाडे, राहुल रोडे यांनी केली. मैं डॉक्टर श्री गोपाल राठी, पाराश्री हॉस्पिटल अमरावती, आज कुछ जानकारी देना चाहता हूँ. ये जो नाइट्रावेट करके गोली है ये नींद की गोली है और ये गोली उन्हीं लोगों को दी जाती जिनको नींद नहीं आती या कोई परेशानी में है, कोई टेंशन में है. उस वक्त हम लोग ये गोली कोई पेशेंट को लिख के देते हैं. इसकी मात्रा जो है पेशेंट की ज़रूरत के हिसाब से उसका डोज डॉक्टर डिसाइड करता है. और ये गोली कम से कम मात्रा में कम से कम दिनों के लिए भी ज़्यादा अच्छी, ताकि इसकी आदत ना लगे. कोई पेशेंट ऐसा रहता है कि जिसको हमेशा के लिए दवाई चाहिए तो वो डॉक्टर के पर्ची के बगैर वो दवा मेडिकल में नहीं मिलेगी. और पर्ची भी हम लोग जो देते हैं पेशेंट की ज़रूरत के हिसाब से 10 दिन 15 दिन या 1 महीने की दवाई लिख के देते हैं. जो अगली बार अगर दवाई लेना है आपको तो उस डेट में नई पर्ची बनाना ज़रूरी है. ये दवाई सिर्फ नींद की दवाई है जिससे 6 से 8 घंटे नींद आती है. पेशेंट की ज़रूरत के हिसाब से इसकी मात्रा हम लोग डिसाइड करते हैं. और मेरा यही बोलना है कि बगैर डॉक्टर की सलाह के कोई मेडिकल वाले ने ये दवा नहीं बेचना चाहिए या कोई पेशेंट ने ये दवा खुद होकर नहीं लेना चाहिए. इस गोली का कोई साइड इफेक्ट हो सकता है? इस गोली को अगर बहुत ज़्यादा मात्रा में लिया जाए तो आप बेहोश हो सकते हैं और आपकी श्वास लेने को दिक्कत हो सकती है. आपका श्वास बंद भी गिर सकता है, जिसको हम ड्रग ओवरडोज बोलते हैं, दवाई का ओवरडोज होने पे. ऐसे गलती से अगर किसी से ये गोली ज़्यादा मात्रा में ली जाए
तो उसको हॉस्पिटल में एडमिट करके उसका इलाज करना ज़रूरी होता है। आपके पास भी बहुत सारे पेशेंट ऐसे होंगे आपके जो ये गोलियों का यूज़ करते हैं, क्या लगता है आपको कितने % लोग ये गोलियां लेते होंगे? नहीं, परसेंटेज तो नहीं बता सकते क्योंकि हर डॉक्टर की प्रैक्टिस अपनी अपनी रहती है, फिर भी एक 5 से 10% लोगों को ये दवाई की ज़रूरत गिरती है। हाँ, क्योंकि मतलब इसमें यंग जनरेशन के भी कुछ यंग जनरेशन के भी लोग हैं जो लोग पढ़ाई करते हैं या नया नया जॉब लगा है, नया बिजनेस चालू किया है, किसी चीज़ का टेंशन है, नींद नहीं आ रही है, बेचैनी हो रही है, उन लोगों को ये दवाई की ज़रूरत गिरती है। क्या आह्वान करेंगे आप नागरिकों को? नागरिकों को यही आह्वान करूँगा कि बिना डॉक्टर की सलाह की ये दवा नहीं लेना चाहिए और डॉक्टर जिस मात्रा में दवाई लिख के देता है उसी मात्रा में आप अपनी दवाई लेना चाहिए। और डॉक्टर दवाई से कोई साइड इफ़ेक्ट लगता है या दवा का डोज आपको कम ज़्यादा करवाना है तो आप अपने फैमिली डॉक्टर की सलाह लेके ही ये काम करना है, अपने दिल से कुछ भी नहीं करना है। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता करमध्ये विशेष सूट। थकीत रकमेचा कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सूट मिळवा। आजपासून 6 दिवस, 31 मे 2024 शेवटचा दिवस। 31 मे 2024 पूर्वी मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्याने शास्तीमध्ये 100% सूट मिळवा। कर ऑनलाईन भरा। सामान्य करात 10%, ऑनलाईन भरणा 3%, महिला मालक 5%, रेन वॉटर हार्वेस्टिंग 5%, सोलर ₹1000 किलोवॅट। ऑनलाईन कर भरण्यास www.amravaticorporation.in किंवा www.amravatimc.in या संकेतस्थळावर भेट द्या। आजपासून 6 दिवस, 31 मे पर्यंत 100% सूट। अमरावती शहरातील मनपा हद्दीत असलेल्या मालमत्ता धारकांना आपला मालमत्ता कर अदा करण्याची शेवटची अवधी येणाऱ्या 31 मे पर्यंत देण्यात आली आहे। अशा धारकांना कर वेळेच्या अवधीत भरल्यास सूट देण्यात येत आहे। या मोहिमेत मुदतवाढ दिली असतानाही कर लिपिक यांच्या कार्यक्षमतेत रुची दिसून येत नसल्याने मनपा आयुक्त देविदास पवार यांनी सर्व कर लिपिकांची कान उघाडणी केली। अशात आयुक्त पवार यांनी बैठक बोलावून सर्वांना ताकीद दिली आहे। थकीत मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करा, अन्यथा कारवाई करा असा इशाराही देण्यात आलाय। कर मालमत्ता सूट मोहिमेत आता शेवटचे 7 दिवस शिल्लक राहिले असताना मालमत्ता धारकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी नागरिकांना केले आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काहीच दिवस शिल्लक असताना आमदार बच्चू कडू यांची याच निवडणुकीवर प्रतिक्रिया समोर आली आहे। सट्टा बाजारात भाव कोणाचेही असू द्या, बाजी आम्हीच मारू असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले। यासोबतच लहान मुलाला जरी विचारलं तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार आणि रवी राणा मुळेच पडणार अशी प्रतिक्रिया व्यक्त करून आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा राणा दाम्पत्यावर निशाणा साधला। पाहूया आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। भाव कोणाचे जरी असले तर निवडणूक आम्हीच मारली आहे, पूर्ण निवडणूक आम्ही जिंकली आहे। या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही मुद्दे घेऊन लोकांच्या समोर गेलो, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचारात नव्हता, मजूर प्रचारात नव्हता आहे, कामगार नव्हता आहे,
आपण पाहतोय ही मुद्दे आम्हाला न्यायचे होते आणि ते व्यवस्थितपणे आम्हाला नेता आले. आणि निवडणूक आम्ही जिंकलेली आहे. आता टेक्निकल काय निकाल लागते ते माहीत नाही. सट्ट्या बाजारात कोणाचे जरी भाव असले तर या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मात्र आमची जे काही आम्ही जे काही मांडणी केली प्रचारामध्ये त्या मुद्द्याबाबत आमची जे काही उद्देश होता का निवडणुकीमध्ये धर्मजातीच्या नंतरसुद्धा शेतकरी मजूर आणि या कष्ट करणाऱ्यांचे मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले पाहिजे. तो आम्ही प्रभावीपणे नेऊ शकलो, लोकांपर्यंत नेले, महाराष्ट्रापर्यंत नेला आणि त्याच्यात आम्ही जिंकलो आहे. तुम्ही वारंवार म्हणतो की मला बदला घ्यायचा, कारण ज्या पद्धतीने गुवाहाटीचा आरोप केला होता, खोक्याचा आरोप केला होता, वारंवार राणा तुमच्याबद्दल वादग्रस्त बोलत होते. 4-5 गोष्टी आहे. फक्त एकट्या रानामुळेच आपण उभं राहिलो असं नाही आहे. एकतर आम्ही रंगपंचमीच्या वेळेस भिंत रंगवता आपण एक स्लोगन केलं होतं, निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला. ते पण आम्हाला न्यायचं होतं. एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे, आम्ही कशा पद्धतीनं बाजी पलटू शकतो ते अजूनही मतपेटीत आहे, बंद आहे. आणि आज जरी बाजारात ते भाव असेल पण निकाल मात्र आमच्या बाजूनं लागेल याची आम्हाला खात्री आहे. म्हणून हे बाजारभाव जे आहे सट्ट्यातले ते सगळे विचारून आहे, मतपेटीतले नाही आहे. मतपेटीतले भाव आमचे राहील. ते त्या 4 तारीख ही प्रहारची राहणार आहे आणि ते जिंकणार भगवान. अडसूळ सुद्धा काल म्हणला की नवनीत राणांचा पराभव होणार. आता हे तर तुम्हाला लहान पोराला जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे त्या नवनीत राणा यावेळेस पडणार, राणाच पाळणार त्यांना, रवी राणाच पाळणार आहे, त्यांच्याच प्रवृत्तीमध्ये पडणार आहे. आणि हे काही सांगायची गरज नाही आहे. मला वाटते रवी राणानं किमान 2 वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असते. नवनीत राणांचा पराभव होणार. आता काय सांगावं लागतं ते. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर या गावात जैन धर्मगुरू मुनी साध्वी सह 41 साध्वींचे आगमन झाले असता त्यांचे सकल जैन समाजाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुक्तागिरी जाण्यासाठी पायदळ वारीत असताना सर्व तपस्वी जैन मुनी यांनी वाठोडा शुक्लेश्वर येथे प्रस्थान केले. या दरम्यान शेकडो जैन समाज बांधवांनी रस्ता मार्गावरून वाजत गाजत स्वागत केले. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे प्रथमच जैन धर्मगुरू मुनी साध्वींचे 41 मुनी साध्वी यांचा समूह प्रथमच पायदळवारीचे वाठोडा शुक्लेश्वर येथे आगमन झाल्याने सकल जैन बांधवांनी मुनी साध्वींचे वाजत गाजत जंगी स्वागत केलेत. त्यांचे प्रस्थान मुक्तागिरी येथे पायदळवारी होत असल्याने सर्व तपस्वी जैन मुनी यांना वाठोडा शुक्लेश्वर येथील मंगल कार्यालयामध्ये दुपारी विश्राम करण्यात आले. तर सायंकाळी 5 वाजता मुक्तागिरीकडे प्रस्थान करण्यात आले. या दरम्यान शेकडोंनी जैन मुनी साध्वींचे दर्शन घेतलेत. वाठोडा शुक्लेश्वर या गावात प्रथमच 41 जैन मुनी साध्वींचे आगमन झाल्याने ऐतिहासिक आगमन असल्याचे बोलले जात आहे. यावेळी सर्व जैन समाज बांधवांसह नागरिकांनी मुनी साध्वींचे वाजत गाजत गावातील मुख्य रस्त्यावरनं जंगी स्वागत केलेत. जय जिनेंद्र. मी डॉक्टर अमोल राऊळ. आता हा जो आमचा जैन श्रमण संघ आहे हा आचार्य विराग सागरजी महाराजांचा आहे. हे निरंतर विहारी असतात जैन गुरु आणि ते सतत विहार एका जागी राहत नाही, सतत विहार करत राहतात. तर आता हा संघ अमरावतीवरून भातकोली आणि भातकोलीहून खोलापूर मार्गे आता वाठोडा आणि वाठोड्याहून पुढे मुक्तागिरीकडे निघेल. जैन श्रमण संघामध्ये यांची तपश्चर्या अशी असते की ते कोणत्याही वाहनात बसत नाही, कुठलेही वस्त्र किंवा चप्पल कुठल्याही वस्तूचा सहारा घेत नाही आणि त्यांची तपश्चर्या निरंतर चालू असते. त्यांची आहारचर्या ही दिवसातून 24 तासातून ते एकच वेळ आहार आणि पाणी घेतात आणि त्यांचीही ते अगदी शुद्ध असलेलंच आहार घेतात. जैन श्रावकांना त्यासाठी शपथ घ्यावी लागते की आम्ही शुद्ध बनवलं आहे आणि शुद्धच आहार देतो आहे, त्यानंतरच ते आहार ग्रहण करतात. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शैलेश राऊळ, रुपेश राऊळ महाराज, सतीशचंद्र सराफ, मनोहर वालचाडे, सुधीर रोकडे, प्रियंता राऊळ, बालू राऊळ, प्रांजळ राऊळ, सुजल राऊळ यांनी परिश्रम घेतलेत. दिगंबर साधुजन निरंतर नदी की तरह चलते रहते हैं. बहता पानी रमता जोगी. बहता पानी पवित्र माना जाता है. इसी प्रकार से दिगंबर मुनि चलते रहते हैं, इसलिए वो पवित्र कहे जाते हैं.
दिगंबर जैन मुनियों का कोई ना मठ होता है, ना आश्रम होता है, ना कोई उनका कोई रहने का एक स्थान होता है। वे निरंतर चलते हैं, तीर्थ यात्रा, तीर्थ क्षेत्र की वंदना करते हैं। अभी भातकुली के दिगंबर जैन आदिनाथ मंदिर के दर्शन करके अतिशय क्षेत्र और ऐतिहासिक क्षेत्र है, उसकी वंदना करके अब हम लोग मुक्ता गिरजी सिद्ध क्षेत्र, जहाँ से 3.5 करोड़ मुनिराज मोक्ष को प्राप्त हुए हैं, ऐसा प्राकृतिक प्राचीन क्षेत्र है, उसकी वंदना करने के लिए भी हम लोग यहाँ से प्रस्थान कर रहे हैं। रास्ते में जितने भी लोग मिलते हैं, नगरवासी मिलते हैं, सबके कल्याण के लिए वे उपदेश देते हैं। मुख्य रूपेण जगत के हर प्राणी के लिए एक सबक याद रखना चाहिए, सीखना चाहिए। वह यह कि जिस प्रकार से हमारी आत्मा है, जिस प्रकार से ये अपना शरीर है, अगर इसके लिए थोड़ी सी भी कोई सुई चुभाता है तो कष्ट होता है, तकलीफ़ होती है। तो जिस प्रकार से सुई चुभाने से हमको तकलीफ़ होती है, हमको दर्द होता है, वैसे ही अन्य प्राणियों के लिए, चाहे वो पशु हो, चाहे पक्षी हो, चाहे मनुष्य हो, चाहे और भी कोई प्राणी क्यों ना हो, यदि हम उसको मारते हैं तो उसके लिए तकलीफ़ होती है, उसको कष्ट होता है। यह हमको समझना चाहिए। हर धर्म यह सबक देता है कि अपनी तरह दूसरे प्राणियों को समझो। जैसे आपके लिए अपना परिवार प्रिय है, वैसे ही हर पशु, हर पक्षी के लिए अपने अपने बच्चे या अपनी माँ प्रिय होती हैं। अगर कोई उसके लिए मारता है, कोई उसके लिए हनन कर देता है, मांस भक्षण आदि के लिए, तो ये बहुत बड़ी हिंसा कही जाती है। जैन धर्म इस बात के लिए जगत के प्राणियों के लिए बतलाता है कि हमारे लिए भोजन के लिए अच्छी सामग्री मिली है, फल फ्रूट मिले हैं, मेवा मिष्टान मिला है, अनाज मिला है, तो फिर ऐसी सामग्री क्यों खाना कि दूसरे के प्राणों, दूसरे के शरीर का भक्षण करके अपने पेट के लिए कभी भी कब्रिस्तान नहीं बनाना चाहिए। आम तौर पर व्यक्ति शमशान घाट नगर से बाहर बनाता है, नगर के अंदर नहीं बनाता है। कब्रिस्तान मंदिर के बाहर, नगर के बाहर बनाता है, नगर के अंदर नहीं बनाता। क्यों? अपवित्र माना जाता है। तो जिसके पेट में इस प्रकार के प्राणी तबाह को प्राप्त हुए हैं, तो फिर ये क्या पेट हमारा फिर कब्रिस्तान नहीं है क्या? कब्रिस्तान की तरह है। यूँ कहा जाता है, जैसा खावे अन्न वैसा होवे मन। यदि आप अच्छी शुद्ध सामग्री भोजन करने में लेते हैं, आपके विचार सात्विक होते हैं, आपके विचारों में पवित्रता आती है, कर्तव्य निष्ठा आती है और आपके अंदर में दया करुणा भाव जगता है। यदि जो प्राणी दूसरे प्राणियों के मांस आदि का भक्षण करते हैं, तो निश्चित है बिना क्रूरता के आप उसका हनन नहीं कर सकते हैं। तो पहली बात तो क्रूर भाव उत्पत्ति पहले से ही हो गई है। फिर ऐसे मांस आदि तामस भोजन करने से प्राणी का मन पवित्र नहीं हो सकता है। इसलिए हर प्राणी के लिए चाहिए कि सात्विक भोजन करें, शुद्ध शाकाहार भोजन करें, कभी मांसाहार भोजन ना करें और किसी भी प्राणियों को सताएं ना, किसी भी प्राणी के लिए कष्ट ना दें। क्योंकि जैसे ज्वारी के बोने से ज्वारी ही उत्पन्न होती है और आम के बीज बोने से आम के फल मिलते हैं, बबूल के बीज बोने से बबूल उत्पन्न होता है। ठीक इसी प्रकार से यदि आप दूसरे को कष्ट दोगे तो उसका मतलब है कष्ट के बीज से कष्ट ही मिलने वाला है। और यदि किसी दुखी दीन प्राणी के लिए घाव पर आप पट्टी करेंगे तो समझ लीजिए आपने दूसरे के कष्ट को दूर किया है, यानी अपने कष्ट को दूर होने का इंतजाम कर लिया। भूखे के लिए भोजन करा दिया, प्यासे के लिए पानी पिला दिया, यानी अपने भोजन पानी की आपने इंतजाम कर लिया, अपनी व्यवस्था बना ली। तो इसलिए प्रत्येक प्राणी पर दया कीजिए, अहिंसा का पालन कीजिए, शुद्ध शाकाहार कीजिए, कभी भी
दारू मत पीजिए, शराब नहीं पीना चाहिए, क्योंकि यह परिणामों को खराब करती है, तामसिकता लाती है, क्रूरता लाती है और स्वास्थ्य को भी बर्बाद करती है। इज्जत, सम्मान, प्रतिष्ठा परिवार के लोगों के लिए भी कष्टदायी होती हैं। इसलिए शराब भी कभी मत पीजिए। ऐसा मेरा प्रत्येक प्राणी के लिए संदेश है।